हॅलो यूट्यूब फॅमिली। तर आज बनवली आपण उन्हाळा स्पेशलमध्ये मँगो आईस्क्रीम। अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी मँगो आईस्क्रीम, ती पण अगदी नॅचरल पद्धतीने। कोणता पण केमिकल किंवा फूड कलरचा वापर आपण इथं केलेला नाही, फक्त ओरिजिनल मँगोपासून आपण ही आईस्क्रीम इथं तयार केलेली आहे। तर चला मग मँगो आईस्क्रीम कशी बनवायची, तर चला मग व्हिडिओ बघू। तर त्यासाठी घेतली होती इथं मी पिकलेले आंबे घेतले होते। नंतर इथं आंबे असे कट करून घ्यायचे आणि आंब्याचा गर काढून घ्यायचा। चाकूने अगोदर कट करायचे, म्हणजे पटकन असा हा आंब्याचा गर निघतो। आणि इथं मी सर्व आंब्यांचा गर काढून घेतला होता। आणि एवढा आपला गर तयार झाला होता। आता नंतर साहित्य बघू। त्यासाठी घेतली होती इथे मी अर्धा वाटी साखर आणि इथं मलाईवालं दूध घ्यायचं। फक्त दूध नाही घ्यायचं, तर मलाईवालं दूध घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर मलाई असली पाहिजेत। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं। नंतर इथं आईस्क्रीमचं बॅटर मिक्सरमध्ये घालायचं आणि 1 ते 2 वेळेस व्यवस्थित फिरून घ्यायचं। आणि नंतर बघा बॅटर असं घट्ट झालं होतं। नंतर इकडे मी आईस्क्रीम मेकर घेतलं, अगोदर स्वच्छ धुवून घेतलं। आणि नंतर घातला आईस्क्रीम बॅटर, घातलं आईस्क्रीम मोडमध्ये। आणि पूर्ण आईस्क्रीम मोडमध्ये मी आईस्क्रीम घालून घेतली। थोडं टॅप करून घ्यायचं, म्हणजे ते छोटे छोटे बाऊल असतात ते निघून जातात। आणि नंतर लावून घ्यायच्या आईस्क्रीम काड्या लावून घ्यायच्या। आणि नंतर मी फ्रीजमध्ये रात्रभर याला फ्रीजमध्येच ठेवलं होतं, म्हणजे पूर्ण 1 रात्र ठेवायचं। आणि तुमच्या व्यवस्थित अशा आईस्क्रीम इथं बनवून तयार होतात। नंतर दुसऱ्या दिवशी इथं आपल्या मँगो आईस्क्रीम पूर्णपणे आता तयार झाल्या होत्या। नंतर अगोदर काढून घ्यायच्या, 4 ते 5 मिनटं अगोदर काढून घ्यायच्या वरती। नंतर पाणी घ्यायचं आणि इथं पूर्णपणे आता निघत नव्हती, थोडं अजून टॅप करून घ्यायचं पाण्यामध्ये, म्हणजे मी सर्वच आईस्क्रीम पाण्यामध्ये टाकून दिल्या। आणि नंतर काढायच्या। अगदी सोप्या पद्धतीने निघतात पाण्यात जर घातले की। आणि तुम्ही बघू शकतात मँगो आईस्क्रीम आपली एकदम असा नॅचरल कलर आला होता मँगो आईस्क्रीमला, म्हणजे बघताच क्षणी असं तोंडाला पाणी आलं होतं। आणि मुलांना तर खरंच एकदम नॅचरल पद्धतीने आपण ह्या मँगो आईस्क्रीम बनवून दिल्या होत्या। नंतर मी अशा बर्फामध्ये ठेवून दिल्या। आपण ही आईस्क्रीम 1 ते 2 दिवस स्टोअर करू शकतो। अगदी मार्केटसारख्या आपल्या ह्या मँगो आईस्क्रीम इथं तयार झाल्या होत्या। आणि बघा किती छान असा कलर पण दिसत होता आपल्या आईस्क्रीमचा। आपण अजिबात फूडचा वगैरे काहीच फूड कलरचा काहीच अजिबात वापर केलेला नाही। अशा नॅचरल पद्धतीने आपल्या मँगो आईस्क्रीम तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। नंतर ठेवून दिले मी फ्रीजमध्ये।
तर चला मग थँक्यू.